नमस्कार जी सर्वांना. सेवक मित्रांनो, आज आपल्या मार्गात फॅशन म्हणून हातात कडे, कानात बिऱ्या वापरतात. वर्ष त्यांच्या हातातील राख्या सुटत नाही, कपाळावर कुंकवाचा मोठा टिका लावतात. तर हे कितपत योग्य आहे? आपल्या मार्गात बाबांनी सांगितले आहे की साधी राहणी, उच्च विचार, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक हे भगवंताला प्रिय आहे. आणि ज्या गोष्टी अंधश्रद्धेच्या प्रतीक आहेत, जसे धागेदोरे, कडे, बिऱ्या, ह्या सर्व काढून या मार्गात प्रवेश घ्यावा लागतो. आता विचार करा की बाबांनी धागेदोरे, कडे, बिऱ्या ह्या का बरं काढायला लावल्या? ह्या गोष्टी अंधश्रद्धेचे प्रतीक कसे आहेत, यावर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. आणि यावरचे रवींद्रजी कारेमोरे यांचे अनुभव मार्गदर्शन ऐकू. मानवधर्म परिचय पुस्तकातील ढोंगी साधू या प्रकरणात तो साधू बाबांना भगवंत दाखवा म्हणून विनंती करीत होता. तेव्हा बाबांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली की तुम्हाला प्रथम दाढी, जटा काढाव्या लागतील, कफनी, कुंडले फेकून द्यावी लागतील, तुमचे वेश बदलून माझ्यासारखी साधी राहणी स्वीकारावी लागेल आणि ही अट पूर्ण झाल्यावरच मी तुम्हाला भगवंत दाखवीन. बाबांनी आपल्याला सांगितले आहे की भगवंत हा निराकार चैतन्यमय जागृत शक्ती आहे, जिला आकारात दाखवता येत नाही, परंतु दैवी शक्तीचे गुण दिसतात. आणि ते गुण बाबांनी या मार्गातील प्रत्येक सेवकाला दाखविले आहे, म्हणजेच भगवंत दाखविले आहे. आणि या मार्गातील जो सेवक तत्वशब्द नियमाचा पालन करतो, तो प्रत्येक क्षणी परमेश्वराला महसूस करतो. त्याला परमेश्वर माझ्यासोबत आहे, परमेश्वर माझी ऐकते, परमेश्वर माझे कार्य करते असे आत्मअनुभव आले आहे. आपण अनेकात असताना भगवंताला कुठे पाहत होतो? या मंदिरात, त्या मंदिरात, या मूर्तीत, त्या मूर्तीत. भूतपलीत झोंबले नाही पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ताईत, धागे, दोरे बांधत होतो आणि त्या ताईतात, त्या धाग्या दोऱ्यात भगवंताला पाहत होतो. कारण आपल्याला परमेश्वराची ओळख नव्हती. पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खऱ्या परमेश्वराची ओळख करून दिली, त्या परमेश्वराशी संबंधित बनवले. आणि जे अंधश्रद्धेचे प्रतीक आहेत, धागे, दोरे, कडे, बिऱ्या ह्या काढायला सांगितले. हे समजण्याची गरज आहे. आज बरेच पोरं फॅशनच्या नावावर ह्या गोष्टी वापरतात, हे चुकीचे आहे, हे समजून घ्या. या विषयावर अरोली येथील मार्गदर्शक रवींद्रजी कारेमोरे यांचे सुंदर असे मार्गदर्शन आहे, ते सुद्धा ऐकून घेऊ. आणि समोर बसलेले सर्व एका भगवंताचे सेवक, सेविका, बालसेवक, बालसेविका, आपण सर्व उपस्थित आहात. आपणास माझ्या आदरपूर्वक नमस्कार. आज या भगवत कार्याच्या चर्चा सत्रातून आपल्या सर्वांना सुंदर असं मार्गदर्शन आणि अनुभव मिळालेला आहे आणि मिळत आहे आणि मिळणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण मी माझ्या जीवनातली एक घटना सांगत आहे. मी जेव्हा 1.25 महिन्याचा होतो, डॉक्टर साहेब, मी जेव्हा 1.25 महिन्याचा होतो, आमच्या अरोलीला मानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा दौरा झाला आणि बाबासोबत आई आल्या होत्या आणि त्यांचा मुक्काम आमच्या घरी झाला. आणि आता थोड्या वेळाच्या पहिला आपण ऐकलं एका मार्गदर्शनात की आई ह्या घरापर्यंत जायच्या. तर तसंच वाराणसी आई माझ्या आजीकडे गेले. मी 1.25 महिन्याचा होतो आणि वाराणसी आईकडे माझ्या आजीने मला पकडायला दिलं. पकडायला दिल्यानंतर वाराणसी आईने मला पकडलं आणि माझ्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या आजीने मला सगळे धागेदोरे बांधले होते. आता धागेदोऱ्याचा तुम्ही अनुभव ऐकला, सुंदर असा अनुभव आहे, ऐका. धागेदोरे बांधून टाकले होते सगळे हातापायाला आणि माझ्या आईला, बाळंतबाईला पण बांधतात. तर माझ्या आईला पण बांधलं आणि मला पण बांधून ठेवलं होतं. वाराणसी आईची लक्ष गेली आणि वाराणसी आईने माझ्या आजीला आवाज मारला, सायत्राबाई इकडे या. आणि वाराणसी आई काही सुंदर बोलल्या. माझी आजी आईकडे गेल्या आणि आईने माझ्या आजीला म्हटलं, सायत्राबाई म्हणे तुम्ही काय केलं? पहा, शब्द खूप सुंदर आहे. सायत्राबाई तुम्ही हे काय केलं? तुम्ही ना भगवंताला बांधून ठेवलं. तुम्ही ना भगवंताला बांधून ठेवलं. आणि एका जाणत्याचा अनुभव आहे का, माझ्याच गावचा, दोन्ही मिळता जुळताच आहे. आमच्या गावात एक जाणता होता. माझ्या भावाच्या पानाचं दुकान बस स्टॉपवर होतं आणि तो पान खायला, खर्रा खायला माझ्या भावाच्या दुकानात यायच्या. त्यांची मित्रता होती. माझा भाऊ मार्गात
आणि तो वैद तिथं पान घ्यायला यायचा, तर मित्रता होती. तर एक दिवस तो जानता माझ्या भावाला काय म्हणते की राजा मला ह्या मार्गात यायचं आहे, मला ह्या मार्गात यायचं आहे. तर माझ्या भाऊ डायरेक्ट बोलला त्याला, माझ्या भावाला सगळं माहित होतं, तुला काय गरज आहे म्हणते मार्गात यायची, तूच तर वरच्या आहे म्हणते, सगळ्याच्या वरच्या. नाही रे म्हणते, मीनं पाच शब्द ऐका, मीनं म्हणते सगळ्यावर चालून पाहिली, मीनं सगळ्यावर चालून पाहिली, सगळ्यावरच चालली, पण तुमच्या गुरुनं हा कोणता भगवंत प्राप्त केला का याला याच्यावर चालली नाही. मीनं लोकांच्या घरातले देवधर्म बांधले, मीनं देवळातले मंदिरातले देव बांधले, पण मी तुमच्या भगवंताला बांधू शकत नाही. हे त्या जानत्याचे शब्द. आणि वाराणसी आहे काय म्हणते की तुनं आपल्या सगळ्या भगवंताला बांधून ठेवलं. म्हणून ह्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून माझी एवढीच सांगू सर्व सेवकांना आणि सेवकींना, खास करून सेवकिनींना, कारण आजही आपण अंधश्रद्धेमध्ये जीवन जगत आहोत. आपण टीका लावतो, लाल टिळे लावतो, दाढी वाढवतो, लक्ष्मी पुन्नाला हवन करतो, पैसे पुंतो, सोना पुंतो आणि नवस कबूल करतो. आमच्या चांगलं विंत मोदी आश्रमला जेवण आणलं. हा साधी सुधी कृपा नाही. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जो परमेश्वर आपल्याला दिला आहे, एका सेकंदामध्ये दुःख दूर करण्याची ताकद त्या भगवंतामध्ये आहे. आज सकाळचाच अनुभव सांगतो. एक नवीन व्यक्ती किरणापूरच्या माझ्या गावाजवळचा नवीन व्यक्ती, सेवक नाही काही नाही, तो मगाशी माझ्या घरी आला. त्याला कमरेपासून इकडे खालतं व्हायब्रेशन होतं, तो समोर पडत होता. त्याला कोणीतरी सांगितलं तू अरोलीला जा. आला आणि त्यांनी सांगितलं भाऊ म्हणे मला तीर्थ दे. ह्या तीर्थाने जर आराम लागला तर मी मार्गात आल्याशिवाय राहत नाही. आणि तीर्थ दिला त्याला, असा जोरदार करंट बसला. 15 मिनिटांमध्ये त्याला 75% आराम झाला. एवढी मोठी जागृत कृपा ह्या पृथ्वीच्या पाठीवर नाही, पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही. म्हणून मन आहे तुझ्या आहे तुझ्यापाशी, तरी तू जागा बोललास. सगळं आपल्यापाशीच आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. सगळं आपण भावनेच्या आरी जाऊन जे बाबाने स्वप्न पाहिलं ते स्वप्न धुळीस मिळवण्याचं काम आज आपण करत आहोत. हे सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश एकच आहे की या मार्गाच्या प्रत्येक सेवक हा सत्याच्या प्रती जागृत असायला पाहिजे. खोट्याच्या मागे धावणारा सेवक नाही, सत्याच्या मागे धावा. हा सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश हाच आहे की सत्य काय आहे याची जाणीव प्रत्येक सेवकाला आणि सेवकिनीला व्हायला पाहिजे. हा सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश आहे. आज आम्ही पाहत आहोत जिकडे तिकडे बाबाच्या नावाने पोट भरण्याचा धंदा सुरू झालेला आहे. कोणी केला? बाबांनी केलं. बाबांनी फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरलाच आदेश दिला. आणि आज आमच्यासारखे हुशार मार्गदर्शक जे बाबा सोबत घुमले फिरले, त्यांनी स्वतःच्या पोट भरण्यासाठी नवीन नवीन दुकानं उघडले आणि प्रतिमा देण्याचं काम, माळ देण्याचं काम जिकडे तिकडे सुरू आहे. म्हणून ह्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून सेवकांना आणि सेवकींना विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा, स्वतः जागृत व्हा, दुसऱ्यालाही जागृत करा. जे खोट्या नाट्या आमिषाला बळी पडत आहे त्यांना तुम्ही जागृत करा. आणि जे आपण अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये बाळगत आहोत त्या अंधश्रद्धेतून बाहेर व्हा. माझ्याकडे अनुभव आहे. एक सेवक माझ्याकडे आला, भाऊ म्हणते दुःख आले माझ्यावर. मला का बरं आले? कसे दुःख आले? नाही म्हणे आम्ही मार्गात यायच्या पहिला जसे दुःखी होतो तसं आता दुःख आले. म्हणलं असे दुःख तेव्हाच येते जेव्हा आपला त्याग साधत नाही. पण आज तुझ्यावर का बरं आले? मग दुसरा शब्द त्याच्या मुखातून निघला, म्हणजे माझ्या घराची बांधणूक तर केली नसेल. चालते का आपल्या मार्गामध्ये एकदा मार्गात आल्यानंतर? असे आपल्या डोक्यामध्ये आपण कचरा भरून ठेवलाय. ह्या कचऱ्याचा त्याग करा. आणि बाबांनी जे सांगितलंय माझ्या नंतर मंडळ आणि मंडळाचेच कार्य करा. कोणाच्या व्यक्तीच्या मागे धावू नका. आज आम्ही पाहत आहोत सेवक मार्गदर्शकाचे नाव घेते की मी कार्यमोरेपासून सुखी झालो, मी फलाण्यापासून. नाही, आपला तो पहिला दिवस नेहमी लक्षात ठेवा की आपण या मार्गात आलो, आपण वचन कुणाला दिलं आणि आज आपण कुणाच्या मागे धावत आहोत. म्हणून माझी एवढीच नम्र विनंती आहे, प्रत्येक सेवकांनी सेवकिनींनी आपल्या मुलाबाळांना चर्चा बैठकीमध्ये न्या. आज आपण 4 रूमचा मकान बनला, एका रूम मध्ये जर लाईट लावलं तर 3 रूम अंधारात राहतात. म्हणून
चर्चा बैठकीला सुद्धा सपरिवार जाणं जरुरी आहे, नाहीतर आपण स्वतःच्या हाताने आपल्या परिवाराला अंधारात ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या घडीला मी एवढंच सांगतो, प्रत्येक सेवकिनींनी बाबाच्या आदेशाचे पालन करा, मंडळाच्या अंतर्गत कार्य करा आणि एकमेकास सहाय्य करू वगैरे सुपंत या म्हणीप्रमाणे सर्व सेवकांनी एकमेकाला सहकार्य करा. एवढेच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या एक सदादरपूर्वक नमस्कार. धन्यवाद साहेब. सुंदर आणि आजच्या सेवकांना जे आवश्यक आहे त्या गोष्टीवर तुम्ही या ठिकाणी प्रकाश पाडलेला आहे. आणि सत्य आहे, आजही सेवकांच्या मनामध्ये खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत. आजही खूप सारे सेवकीन बारतीन बाईला धागेदोरे पोराले टिकल्या टीट लागू नये, ठोकण्याची नजर तर नाही लागत म्हणून त्याला काळे टिकल्या लावतात. एका ठिकाणी नाही लावत, इकडे लावते तिकडे लावते खाली लावते मागे पुढेही लावते. सेवक घेवायला कार्य घेणे पद हे काम आहे नाही मध्ये चांगले दिसावं म्हणून, पण चांगले दिसावं नाही, तुमच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे म्हणून आपण त्या टीके लावतो. यावर प्रकाश पाडणं गरजेचं आहे. दुसरा एक विषय आहे, आजकालच्या मुली फॅशन म्हणून पायाला धागा बांधतात. लक्षात घ्या, आपण बंधनातून मुक्त झालेला आहो आणि पुन्हा जर तुम्ही पायाला धागा बांधत असाल तर तुम्ही कुठेतरी आपल्या परमेश्वराला बांधलेला आहात हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आजकालचे मुलं बनले पण मुलीची फॅशन करतात, कानामध्ये बिऱ्या घालतात, बिरी घ्या. आजही कितीतरी शहरामध्ये फॅशन आहे, हे बदलायला गरजेचं आहे. आणि म्हणून आज बघा या ठिकाणी बसलेले मार्गदर्शक मंडळी बघा, कोणाच्या कानाला बिऱ्या नाही आहेत, मोठे मोठे कडे नाही आहेत. आम्हाला जे परमेश्वराने सांगितलं आहे तत्वशब्द नियम साधी राहणी उच्च विचार, यावर जर तुम्ही चाललं तर बाबाचे शब्द आहे, जो मेरे तत्व शब्द नियम पे चलेगा वो सेवक कभी दुखी कष्टी और गरीब नहीं रह सकता. इसलिए सेवक जो जागेगा वो पाएगा और जो सोएगा वो सोएगा. आणि म्हणून या ठिकाणी जागण्याची गरज आहे. धन्यवाद साहेब, खूप सुंदर आजच्या घडीला जे आवश्यक आहे यावर तुम्ही विचार दिला, पुनश्च आपले अभिनंदन.